अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। बघता बघता अधिक महिना संपला आहे आणि आता नीच ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे। नीच ज्येष्ठ महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी तो म्हणजे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमा हा सण कधी आहे, त्याचबरोबर या सणामध्ये शुभ मुहूर्त, अमृत मुहूर्त, अभिजित मुहूर्त कधी आहे याबद्दल आपण आठवड्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा, हा सण का साजरा केला जातो? सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाला संतुष्ट करून परत आणले होते। ज्या झाडाखाली त्यांचे प्राण परत आले होते ते झाड म्हणजे वडाचे होते आणि त्यामुळे सावित्रीने वडाच्या झाडाची पूजा केली होती आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा केला जातो। बऱ्याच स्त्रिया निर्जला उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून आल्यावरच त्या उपवास सोडत असतात। बऱ्याच स्त्रिया फराळाचं खाऊनही उपवास करतात। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची असते। तर वटपौर्णिमेमध्ये वडाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे। आपल्या स्वामींचे वास्तव्य सुद्धा वडाच्या झाडाखाली असते। स्वामी नेहमी म्हणायचे, वड वड मूळ मूळ, म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत असे ते आपल्याला सांगत होते। त्याचप्रमाणे बघा, वडाचे जे काही झाड आहे ते बहुगुणी औषधी आहेत। आपण बघा, गुढीपाडव्याला जो आपण तोडगा करत असतो त्यामध्ये आपण वडाच्या झाडाची मुळी आपल्या दर्जाला बांधत असतो। त्यामुळे वडाचे झाड हे अत्यंत उपयोगी आहे आणि त्यामुळे आपल्याला अत्यंत लाभ होतात। आपल्या घरामध्ये कुठलेही उपाय करण्यासाठी, तोडगे करण्यासाठी आपल्याला केंद्रातून सुद्धा जे काही उपाय सांगतात त्यामध्ये बरेचसे उपाय हे वडाच्या झाडाच्या मुळीचे असतात। म्हणून वडाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे आणि वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्याचं संरक्षण व्हावं यासाठी सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात। तर आता बघूया की वटपौर्णिमा नेमकी कधी आहे। तर सगळ्यात प्रथम बघा, पौर्णिमा ही 29 जूनला पहाटे 3:07 सुरू होत आहे, तर ती 30 जूनला पहाटे 5:27 असणार आहे। तर अर्थातच उदयतिथीनुसार पौर्णिमा ही 29 जूनलाच ग्राह्य धरली जाते आणि याच दिवशी आपल्याला वटपौर्णिमा हा सण साजरा करायचा आहे। आता त्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया या मुहूर्त पाळत असतात। बघा, काही स्त्रिया अशाही आहेत की त्या फक्त पौर्णिमा काळ बघतात आणि पौर्णिमा काळामध्ये त्यांना जेव्हा जमेल तेव्हा ते वडाच्या झाडाची पूजा करत असतात। पण काही स्त्रिया मुहूर्तसुद्धा बघत असतात। त्यामध्ये मग शुभ मुहूर्त येतो, अमृत मुहूर्त येतो, अभिजित मुहूर्त येतो। आपल्या ज्या मुहूर्तावर जमेल त्या मुहूर्तावर किंवा पौर्णिमा काळामध्ये, पौर्णिमा काळ संपेपर्यंत आपण कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकतो। फक्त संध्याकाळनंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नसते। जास्तीत जास्त दुपारपर्यंत किंवा जास्तीत जास्त 4:30 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता। तर आता बघा, पौर्णिमा ही 29 तारखेला दिवसभर ग्राह्य धरली जाणार आहे। त्यामुळे ज्यांना कुठलाही शुभमुहूर्त पाळणं शक्य होणार नाही त्या स्त्रियांनी पौर्णिमा काळामध्ये दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता। पण ज्यांना मुहूर्त पाळणं शक्य आहे किंवा ज्या स्त्रिया मुहूर्त पाळत असतात अशा स्त्रियांसाठी 3 मुहूर्त आहेत। त्यामध्ये अमृत मुहूर्त येतो, एक शुभ मुहूर्त येतो आणि एक अभिजित मुहूर्त येतो। तर त्यातला अमृत मुहूर्त असा आहे की सकाळी 29 जूनला सकाळी 5:26 हा अमृत मुहूर्त सुरू होत आहे, तर तो सकाळी 7:11 असणार आहे। तर ज्या स्त्रियांना जमतं या काळामध्ये पूजा करण्यासाठी त्या स्त्रियांनी नक्कीच या काळामध्ये पूजा करावी। त्यानंतर बघा, शुभ मुहूर्त असं आहे की 29 जूनला सकाळी 8:55 सुरू होत आहे, तर तो सकाळी 10:40 असणार आहे। तर हा आहे शुभ मुहूर्त। अभिजित मुहूर्त असं आहे की 11:25 अभिजित मुहूर्त सुरू होत आहे, तर तो दुपारी 12:20 असणार आहे। तर असे हे 3 मुहूर्त आहेत। ज्या स्त्रियांना जमतं या मुहूर्त काळामध्ये पूजा करण्यासाठी नक्कीच करावी। पण ज्या स्त्रियांना बाहेरचे कामं असतात किंवा घरामध्ये लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत, अशा स्त्रियांना जमत नाहीत, अशा स्त्रियांनी पौर्णिमा काळामध्ये म्हणजेच दुपारी तुम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत कधीही तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता, काहीच हरकत नाही। अर्थात आता वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं। तर चला, जायली सेवा मी स्वामींची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।